नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करा। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये बघा याप्रमाणे बॉक्स तयार झाला की ते कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला व्ही गळ्याचा आकार। याप्रमाणे आपण आकार देणार आहे बघा। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे आणि जे आकार आपण दिले मोंढ्याचा आणि गळ्याचा ते दोघेही आकार आपल्याला कट करून घ्यायचे आहे याप्रमाणे। त्याच्यानंतर घ्यायचा आहे ब्लाऊज पीस। इथे आपण कॅनव्हासचा वापर करणार नाही आहे म्हणून आपण ब्लाऊज पीस घ्यायचा आहे। त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरे ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या। बघा हाताने अगदी व्यवस्थित करून इथे आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहे। इथे सेंटर काढून घ्यायचा पिना लावून झाल्यानंतर आणि ना किंवा रेष मारून घेऊन त्या रेषेवरती शिलाई मारायची। बघा ह्याप्रमाणे अगदी 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला ही शिलाई पूर्ण करायची आहे। गळ्याच्या मधला जो भाग आहे ना तो असा कट करून घ्यायचा आहे आता एक्स्ट्राचा कपडा। छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती असे मारून घ्यायचे आहेत आणि कपडा अस्तरमध्ये फोल्ड करून वरतून आपल्याला कपड्यावरती अशी दाबटीप द्यायची। दाबटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे जसा गळा आपण कट केला तसाच तो परफेक्ट तयार होईल। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल। बघा ह्याप्रमाणे कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा अगदी व्यवस्थित हे अस्तर जॉईंट झालं आणि शिलाई मारून झाली की आपल्याला हा उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे। तोही अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे जेव्हा आपलं ब्लाऊज शिवून तयार होतं तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान दिसते। बघा ह्याप्रमाणे सगळीकडनं जिथे जिथे जास्त कपडा दिसतोय तो सगळा कट करायचा आहे। लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे। खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच दोघंही टक्स मारून झाले की एक पट्टी घ्यायची। त्या पट्टीला एका बाजूने फोल्ड करून ह्याप्रमाणे ती पट्टी अशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। आता पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झालेला आहे। नंतरून आपल्याला एक लेस घ्यायची, तिथे तुम्ही कोणती लेस वापरू शकता आणि ही लेस आपल्याला पूर्ण गळ्यावरती अशी ह्या पद्धतीने लावून घ्यायची। लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणून एका बाजूने अगदी व्यवस्थित आधी शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या बाजूने आपल्याला शिलाई मारायची। बघा ह्याप्रमाणे दोघंही बाजूने आपल्याला ही शिलाई मारून लेस लावून पूर्ण करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ह्या बाजूने आणखी एक पदर लावायचा आहे लेसचा। बघा 1 इंच अंतर सोडून इथे पुन्हा आपल्याला असं लेस गळ्याच्या सेंटरपर्यंत ही लेस आपल्याला लावून पूर्ण करायची आहे। फक्त गळ्याच्या सेंटरपर्यंतच ही लेस लावायची आहे ह्या पद्धतीने। त्या लेसला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे। बघा 4 इंच रुंदीची आपण ही पट्टी घेतलेली आहे, तिला असं डबल फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची।
शिलाई मारून झाली की ती अशी कशाची तरी साहाय्याने पलटी करून घ्यायची. ह्या पद्धतीने पलटी झाली की तिला आपल्याला प्लेट टाकून तिची फ्रिल करायची. सेंटरला आपल्याला ह्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे सेंटरला शिलाई आपल्याला मारायची आणि मोठ्या मोठ्या प्लेट आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे. बघा ह्या पद्धतीने आपली ही फ्रिल तयार झाली की आपल्याला गळ्याला ह्या बाजूने ह्या पद्धतीने ती फ्रिल लावून घ्यायची. लेसच्या कडेकडेने ही फ्रिल आपल्याला ह्या पद्धतीने अशी लावून घ्यायची. आता फ्रिल लावून झाली की आपल्याला नॉट घ्यायचे. लटकन बनवण्यासाठी आपण नॉट घेतली ते आणि 2 चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आणि जी लेस आपण गळ्याला वापरली ना तीच इथे लटकनसाठी सुद्धा आपण वापरणार आहे. इथे आपल्याला लेसचे 3 पदर वापरायचे. बघा ह्या पद्धतीने सुंदर असं लटकन आपल्याला इथे तयार करायचं आहे, म्हणून आपण इथे लेसचे 3 पदर वापरले. तुम्हाला लेस कमी असेल तर एकच लावली तरी चालेल. बघा ह्या पद्धतीने आपण लेस लावली आणि ह्या पद्धतीने लटकन बनवा. अगदी सुंदर असं लटकन छान तयार होतं अगदी कमी वेळात. बघा दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणी तुम्ही नक्की करून बघा असे लटकन. कोणत्याही ब्लाऊजला सुंदरच दिसणार आहे असे सुंदर लटकन आहे. अशी ह्या पद्धतीने याच्यात नॉट ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची. छान असं लटकन तयार करायचं. आता वरतून 2.5 इंच मोजून हे दोघंही नॉट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या. त्याच्यानंतर सुई दोरा आणि मणी घ्यायचे आणि या फ्रिलचे आपल्याला काय करायचे, एक प्लेटचे ते दोन्ही टोकं उचलून तिथे पॅक करून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने इकडचं आहे पण टोक उचलायचं, इकडचं पण, आणि इथे गाठ मारून घ्यायची. आणि बघा ह्या पद्धतीने आपल्याला मणी लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती. ती सुई पुन्हा खाली घालून आणि दुसऱ्या पाकळीला सुद्धा आपल्याला तसंच बनवायचं आहे. बघा ह्या पद्धतीने दोन्ही टोकं असे उचलून घ्यायचे, तिथे पॅक करून घ्यायचं, मणी लावून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने सुई खाली घालून इथे गाठ मारून घ्यायची. आणि सगळे मणी आपल्याला ह्याच पद्धतीने आता लावून घ्यायचे. छान असे मणी लावून झाले. मैत्रिणींनो आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.